सुतार जे मथुर बैलाचे बिग फॅन आहेत त्याच्या शुभ हस्ते आपण देऊया ही सुंदर ट्रॉफी। जबरदस्त खेळ देखील जरूर तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। जाऊया आपण पुढील सामन्याच्या दिशेने। दुसऱ्या फरीतील हा दुसरा सामना असेल टीम जय हिंद देवरुंग विपक्ष नक्षत्र एंटरप्राइजेस सोदरपाडा या दोन संघादरम्यान पुढील सामना पाहायला मिळू शकेल। नाणेफेकी जिंकली नक्षत्र एंटरप्राइजेस सोदरपाडा संघाने आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला। आणि करूया थोडंसं आपण बदल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि ऐकूया समीर ठाकरे यांच्या गोडवाणीतून पुढचं धावतं समालोचन। मी थांबतोय परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका, पात्रा ऐक काल भैरवी चषक 2025। थँक यू सो मच योगी पाटील सर। 7th मॅच ऑफ द डे। आता हा 7वा सामना आजच्या दिवसातील आणि पुन्हा एकदा नक्षत्र 11 चौदरपाडा संघ पूर्ण पॅक आता तुम्हाला बघायला मिळेल। पहिल्या मॅच मध्ये बरेचसे काही खेळाडू अनुपस्थित होते परंतु आता दुसऱ्या मॅच मध्ये सर्व खेळाडूंची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळाली। सर्व म्हणजे आता मोस्ट ऑफ प्लेयर्स तर आलेलेच आहेत। योगेश दिसतोय, त्यानंतर डाकी दिसतोय, आपला लेफ्ट आर्मर गोलंदाज सुद्धा आपण पाहतोय दाखल झालेला आहे। म्हणजे मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं तर काही ठराविक खेळाडूंचं यंगस्टर क्रिकेटरना तुम्ही पाहिलं होतं परंतु हा आता या सामनाचा विचार केला तर दुसऱ्या फेरीतील सामना आणि महत्त्वाचा सामना आहे। समोर देवरुंग संघ आहे। योगेश कोळी गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक पहिला घेऊन मार्गस्थ सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होतोय जय हिंद देवरुंग संघाकडनं। दिनेश आणि त्याच्या सोबतीला समीर ही जोडबोली मैदानामध्ये एंटर झालेली आहे। योगेश कोळी बॉलिंग मार्कवर सज्ज होताना मकरंद स्मृती मुटवळ संघाचं मात्र आव्हान या स्पर्धेतून संपुष्टात आलेला। जबरदस्त बॅटिंग आपल्याला बघायला मिळाली होती, खास करून निखिल आणि किरण दोन बंधूंची जोडी आता चांगल्या फॉर्मात येते। एकविरा सावत 7 स्पर्धांमध्ये पहिल्या विजयाची वाट बघत होता, आता असं वाटतंय शेर के मुख खून लग गया। वळूया आपण बॅक टू क्रिकेट नाव। पंचांचा अधिकृत इशारा या ठिकाणी आलेला आहे। सामन्याला आपण करतोय सुरुवात। गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू आफ्टर लंच वन्स अगेन। तमाम क्रीडा रसिक आमच्या सोबत जोडले गेलेत। आपण जी स्पर्धा पाहतात आई कालभैरवी चषक 2025 हे भव्य आणि दिव्य पर्व तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतंय। नवीन वर्षामधील ही नवीन स्पर्धा ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत तुम्हाला पाहायला मिळाली आहे। आई कालभैरवी वालशींच्या वतीनं पहिला बॉल यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग होता, बॉल हवेत होता आणि ते पहा कॅच तर झाली नाही परंतु धावबादची संधी होती तीही त्या ठिकाणी मिस करण्यात आली आणि पहिल्याच बॉलवरती सिंगल कंप्लीट ऑफ द मार्क होत असताना बॅटर दिनेश। जैन देवरुंग संघानं आज पहिल्या लढतीमध्ये कमालीचं प्रदर्शन केलं। स्पेशली विजयचा खेळ जबरदस्त आपल्याला बघायला मिळाला होता। एवई सारख्या बलाढ्य संघाला परास्त केलं हो। यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि अखेर खेळाडू आता धावबादच्या स्वरूपामध्ये होतोय बाद। पहिला धक्का लागेल दिनेशच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद। शॉट स्क्वेअर लेगच्या फिल्डर कडून आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला।
पहिला धक्का, पहिल्या बॉलमध्ये रनआउटची संधी होती, त्या ठिकाणी थोडंसं मिस केलं, परंतु या वेळेला कोणत्याही प्रकारे चुकी होत नाहीये आणि अखेर दिनेश या वेळेला बाद होतोय. न्यू बॅटर विजय केने मैदानामध्ये एंटर. पहिल्या मॅचचा हिरो, अष्टपैलू खेळ ज्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला तो विजय केने मैदानामध्ये आता फलंदाजी करण्यासाठी एंटर होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. योगेश कोळी ऑन बॉलिंग मार्क. ओव्हर द विकेट. चांगलं बॅटल आणि स्विंगिंग यॉर्कर. क्लीन बोल्ड. बिग विकेट. बिग ब्लो फॉर द टीम. जय हिंद देवरुंग. विजय केने गोज बॅक टू द पॅव्हेलियन. मोठी विकेट प्राप्त करत असताना योगेश कोळी मैदानाच्या आतमध्ये आणि हा सेलिब्रेशन जल्लोष तुम्ही पाहतात, कारण विजयला बाद केलेला आहे. ज्यानं पहिला सामना गाजवला, अखेर हे वर्ष खरं तर तो गाजवतोय आणि त्याचं विकेटनं आनंदाचं वातावरण. हे पहा, ऍक्शन रिप्ले. स्विंगिंग यॉर्कर पाहायला मिळाला आणि सरळ यष्ट्या ब्रेक करणारा बॉल, यष्ट्या उद्ध्वस्त करणारा चेंडू आपण पाहतो योगेश कोळीचा. एक मोठी विकेट त्यानं प्राप्त केली. शून्यावर बाद होतोय. विजय थोडासा नाराज असेल, कारण हा सामना मोठा होता आणि या सामन्यामध्ये त्याचं टिकून राहणं, त्याच्या बॅटमधून रन्स येणं गरजेच्या होत्या. यानंतर ड्रॉ आपण टाकणार आहोत. जय सावरीदेव किरवली संघ आपण येथे पोहोचायचं, कारण यानंतर तुम्हाला कंपल्सरी मॅच खेळायची आहे आणि ड्रॉ मधून जी चिठ्ठी निघेल ती आजच्या दिवसातील शेवटची लढत खेळेल आणि जी चिठ्ठी राहील त्याच्या विरोधात जय सावरीदेव किरवली असा सामना या पुढचा तुम्हाला पाहायला मिळेल. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण ड्रॉ टाकणार आहोत, याची नोंद असू द्या. योगेश कोळी पुन्हा सज्ज होतोय. ओ स्लो वन होता, परंतु इथे दिशाहीन बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा मिळेल. एक अतिरिक्त धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना धावसंख्या तुम्ही पाहताय 2 वर. पॉवर प्ले मध्ये नाजूक स्थिती तुम्ही म्हणता, जरूर म्हणता येईलच, कारण फक्त आणि फक्त 2 धावा आहेत आणि 2 खेळाडू बाद झालेले आहेत. फिंगर रोल केलेत. पुन्हा एकदा बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. लेग कटरचा प्रयत्न होता. आणखी एक व्हाईट बॉल. लागोपाठचा दुसरा वाईट या ठिकाणी पाहायला मिळाला आणि स्कोर आपण पाहतोय 2 धावांनी पुढे सरकत असताना धावफलकावरती 3 धावा. 3 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या बॉलवर सिंगल आली, त्याच्यानंतर रनआउटची विकेट. त्यानंतर आपण पाहतोय बोल्ड स्वरूपामध्ये विकेट आणि ते फुल टॉप मिस केलाय. सरळ यस्टांवर बॉल पडला. विकेट टेकर बॉल नव्हता, परंतु विकेट मिळाला तो योगेश कोळीला आणि नक्षत्रात चौधर पाडाला. जय हिंद संघ बॅक फुटला. आता येणाऱ्या बॅटर्स मधून एका बॅटरला अँकर रोल प्ले करावा लागेल. डाव सांभाळावा लागेल. समीर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याला मागच्या सामन्यामध्ये चांगला स्टार्ट मिळाला होता. चांगल्या रन्स त्याच्या बॅटमधून आपण बघितल्या होत्या. त्या समीरला आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा चांगला खेळ साकारावा लागणार आहे. परंतु आता नवीन बॅटर सुनील मैदानामध्ये एंटर होतोय. धावसंख्या धावफलकावरती 3 आहे. योगेशला ही दुसरी सफलता. यावेळेला ड्राइव्ह करण्यात आला. चांगला स्ट्रोक होता. मिडॉनचा फिल्डर येतोय बॉलवरती. एक धाव त्या ठिकाणी जोडण्यामध्ये यशस्वी झाला बॅटर सुनील ऑफ द मार्क विथ अ सिंगल आणि या सिंगल स्वतःचा अकाउंट सुनीलनं ओपन केलं. संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण ड्रॉ टाकणार आहोत. निवकिला सावधचा कॅप्टन आपण कॉन्टॅक्ट करा. येथे हजर राहायचं आहे. सावध टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. स्ट्रेट लॉफ्टेड हिट. क्लासिकल फटका. पॉवर प्ले मधील सर्वात सुरक्षित फटका होता हा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
क्लास या फटक्यामागे झळकला. ओव्हर द बॉलर हेड सर्वात सुरक्षित ठिकाण क्रिकेटमध्ये कोणतं असेल, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका आपण पाहिला. चौकार तेथे मिळाला. दोन्ही संघांचे 12th मॅन आमच्या सोबत आहेत. न्यू एकविरा सावधचा कॅप्टन यस आलेला. आपण इनिंग्स ब्रेक मध्ये ड्रॉ करणार आहोत. एका चिठ्ठीवरती नाव असेल न्यू एकविरा सावध आणि एका चिठ्ठीवरती विजय संघ असा नाव असेल. किरवलीचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. इनिंग्स ब्रेक मध्ये तो टॉसही केला जाणार आहे. कंपल्सरी किरवली संघ खेळणार आहे याची नोंद असू द्या. हरिकेत कोळी आता गोलंदाजी करण्यासाठी येतोय आणि लागोपाठ 3 विकेट जर हरिकेत कोळीने घेतले तर अजय सुतार याच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज त्याला दिला जाणार आहे. विकेटची हॅट्रिक म्हणतात त्याला. स्ट्राइक एंडला सुनील. समीरच्या बॅट मधून चौकार आपण बघितला. यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल हवेत आहे. चेंडू विकेट कीपर पोहोचतोय. बॉल खाली आणि जेल त्यानं पकडलेले आहे. हरिकेत कोळीला मिळाली आहे पहिल्याच बॉलवर सफलता. सुनील बाद. सुनीलच्या खेळीचा अंत झाला. आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल फार लांबून खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची वरची कडा आणि विकेट कीपरनं कोणत्याही प्रकारे चुकी केलेली नाहीये. झेल स्वरूपामध्ये धक्का लागतोय. चौथा धक्का लागला. पहिला खेळाडू बाद झाला. आपण पाहतोय दिनेश जो धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झाला. त्यानंतर विजय केणे बोल्ड. त्यानंतर आपण पाहतोय जितूला देखील बोल्ड केलं होतं आणि त्यानंतर सुनील यावेळेला बाद होतोय झेल स्वरूपामध्ये. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल स्विंग अँड मिस. ब्युटिफुल बॉल हिअर. ऑफस्टंपच्या बाहेरचा फुल्लर लेंथ होता आणि थोडीशी बोट फिरवली होती बॉल वरती पडल्यानंतर. थोडासा मुवमेंट होताना आपण बघितला. हरिकेत पुन्हा सज्ज होतोय. पुढे टाकला क्लीन बॉल. इनकमिंग इन स्विंगर. दांडीगुल ऑफ स्टंपला उखडणारा चेंडू. फलंदाज बाद. तिसरा फलंदाज बोल्ड स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. हॅव अ लुक ॲट दॅट ऍक्शन रिप्लेयर. परफेक्टली आपण पाहतोय स्विंग पाहायला मिळाला आणि बरोबर पायांच्या मधून बॉल ऑफ स्टंपला उखडणारा हरिकेतला मिळाली आहे दुसरी सफलता. भेदकता, अचूकता, ॲक्युरसी गोलंदाजीमध्ये तुम्हाला बघायला मिळाली आणि हेच तर कारण आहे की जय हिंद देवरुंग संघ आता अडचणीमध्ये सापडलेला आहे. बॅकफुटला तुम्ही पाहतात. स्कोर कार्ड वरती धावा या ठिकाणी तुम्ही पाहतात थांबून राहिलेल्या आहेत आणि धावसंख्या 8 धावा आहेत धावफलकावरती. 8 रन्स ऑन बोर्ड. 5 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. नाजूक स्थिती आहे. नवीन बॅटर अल्पेश सोबत मला वाटतं आता चर्चा झाली आणि त्याने सांगितलं होतं की कदाचित मला बॅटिंग मिळणार आहे या मॅच मध्ये. आणि बघा त्याच्यावर आता जबाबदारी सुद्धा आलेली आहे कारण संघ अडचणीमध्ये सापडलाय. हरिकेत धारदार गोलंदाजी करतोय. 1 बाउन्स ओव्हरचा इशारा आलेला आहे या ठिकाणी आपण पाहतोय. एकचा बाउन्स इथे मिळाला आणि त्या गोलंदाजाला सांगितलेलं अंपायर्सनं की 1 बाउन्सर आता तुझ्या ओव्हर मध्ये कंप्लीट झालेला आहे. यानंतर पुन्हा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला तर तुला दंड दिला जाईल. अशा भाषणात अंपायर्सनं गोलंदाजाला ताकीद केलेल्या सूचना दिलेल्या आहेत. स्ट्राइक एंडला अल्पेश समोर पुन्हा एकदा हरिकेत सज्ज होतोय. हरिकेतला आतापर्यंत 2 विकेट्स मिळाल्यात. एक झेल स्वरूपामध्ये खेळाडू बाद केला आणि एक बोल्ड करत असताना खेळाडूला बाद केला आणि 2 चेंडू आतापर्यंत त्याने डॉट देखील फेकलेले आहेत. गोलंदाजी लाजवाब राहिली. आतापर्यंत एकही धाव त्याने खर्च केलेली नाहीये. बघा मेडन ओव्हर देखील आपल्याला पाहायला मिळेल का. विकेट डॉट आणि पुन्हा आपण पाहतो यॉर्कर लेंथ होता परंतु बॅकलिफ्ट वर करता आली नाहीये. बॅटला वरती उचलूच दिला नव्हतं. एवढा वेगानं हा तिखट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळाला होता आणि एका धावेने स्कोर पुढे जात असताना तुम्ही पाहतात 9 या आकड्यावरती. दिवस क्रमांक 2 यशस्वीरित्या संपन्नतेच्या वाटेवरती तुम्ही पाहतात. मित्रांनो आई काल भैरवी चषक तुम्ही आज एन्जॉय करतात. आज संपूर्ण जगभर ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीनं केलेलं आहे.
फार लवकर उंच भरारी ग्रामीण टेनिस क्रिकेटची पाहायला मिळाली. यावेळेला फोर्स केलेला आहे. एका बाजूने समीर चांगला आक्रमण करतोय परंतु समीरची विकेट मिळाली आहे. लॉंग ऑफचा फिल्डर आला बॉल खाली, झेल त्यानं पकडली. हरिकेतला मिळाली तिसरी सफलता. 3 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि धावफलकावरती 9 असताना गडी बाद झालेल्या आतापर्यंत 6-9 दयनीय स्थिती, नाजूक स्थिती आहे जय हिंद देवरुंग संघाची. एक धाव फक्त खर्च केली हरिकेतनं. त्याच्या कारकिर्दीमधील एक ड्रीम ओव्हर त्यानं हाताळली. 3 खेळाडू बाद केले आणि फक्त 1 धाव आपल्या षटकामध्ये त्यानं हात खर्च केलेले आहे. आणि एकमात्र असं षटक मला तर वाटत नाही की यापुढे कधी हरिकेतनं असं षटक टाकलं असेल. त्याला विचारू आपण नंतर. षटक क्रमांक 3 आता गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज रोशन भंडारी. इनके लिए 5 बचाइए नहीं देंगे, 20 बचाइए दे डालेंगे. रोशन भंडारे आता गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. लेफ्ट आर्मर हा बॉलर आहे. ओ ब्युटिफुल बॉल, स्विंग अँड मिस. पुढे टाकला, पुढून बाहेर काढला. चांगला टर्न मिळाला रोशन भंडारीला. कारण मी याच्या दोन्ही प्रकारच्या मॅचेस बघितलेल्या आहेत. एक वेळा फार कमी रन त्यांना डिफेंड केले होते 1 ओव्हर मध्ये आणि एक वेळा तर हद्दच केली होती. 3 बॉल मध्ये 17 देऊन टाकलेल्या. डॉट चेंड आपण पाहतोय. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. ओ इथे बघा फुटवर्कची कमतरता. अल्पेशनं कधीच बॅट फिरून मोकळा झाला, खांद्यावर बॅट घेऊन राहिला तेव्हा बॉल विकेट कीपरकडे गेला. म्हणजे किती फास्ट त्यानं बॅट फिरवली होती बघा. बॉलच्या मेरिटनुसार तुम्हाला खेळावं लागेल. अगोदरच स्ट्रोक अटेम्प्ट केला आणि बॉल थोडासा हलुवार गतीने आला. परफेक्टली बॅटरला रीड करून यावेळेला गोलंदाजी केली जाते. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. ओ यावेळेला पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होतोय आणि एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती तुम्ही पाहताय 10 रन, 10 रन्स तुम्ही पाहताय धावफलकावरती. आज वर्किंग डे आहे तरी देखील काही स्टँड्स मध्ये तुम्ही पाहतायत प्रेक्षक आवर्जून सामन्याचा आनंद घेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण वालशीन बापदेव पाडा येथून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली आहे. आई काल भैरवी चषक. रोशन पुन्हा एकदा फ्लाइट देण्याचा प्रयत्न, स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता. आणखी एक डॉट बॉल. सातत्याने फलंदाज स्ट्रगल करतायत मैदानाच्या आतमध्ये. विशाल नवीन बॅटर स्ट्राइक एंडला. ओ बॅटची वरची कडा, मागे येतोय बॉल. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण उभा आहे आणि इथे पहा ओव्हर थ्रो झालेला आहे. जिथे बॉल सेव्ह केला होता धाव त्यानं वाचवली होती परंतु ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये धाव मात्र अखेर पूर्ण करण्यात आली. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती धावा झालेल्या आहेत त्या 11 धावा. षटक क्रमांक 3 यावेळेला मार्गस्थ आहे. 11 रन्स ऑन द बोर्ड. फार जास्त स्ट्रगल संघर्ष फलंदाजांचा आपल्याला बघायला मिळाला धावांपासून. यो यावेळेला लॉफ केलेला आहे. अल्पेश ची पॉवर या फटक्यामध्ये आहे. फेकून दिला बॉल लॉंग ऑनच्या बाहेर. इट्स गॉन आउट ऑफ पार्क. सिक्सर. शॉट होता. ताकद आहे अल्पेशकडे आणि ती ताकद त्यानं पूर्ण झोकली आणि सरळ बॉलला फेकून दिलं लॉंग ऑनच्या पलीकडे. 6 धावांकरिता षटकार.
3 षटकांचा खेळ समाप्त आणि धावा तुम्ही पाहताय धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा 17 रन्स ऑन अ बोर्ड. अंतिम षटक करण तरे बॉलिंग करण्यासाठी येतोय. पहिल्या सामन्याचा सामनावीर. बऱ्याच प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये करण तरेनं आपल्या हातामध्ये जबाबदारी घेऊन आपल्या संघाला जिंकून दिलं होतं. करणचा पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेरचा होता. सरळ विकेट कीपर कडे बॉल निघून येतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडून करण तरेनं आपल्या षटकाला सुरुवात केलेल्या. करणकडे खरं तर या विकेटचा चांगला अनुभव आहे. याच्या अगोदर त्यानं बॅटिंगही चांगली केली आणि बॉलिंग सुद्धा चांगली केली या मॅच मध्ये. आणि डॉट बॉल न तो सुरुवात करतोय. इथे करा बॉल फुलटॉस होता परंतु इथे फायदा उचलता आलेला नाहीये आणि फलंदाज होते बाद. झेल स्वरूपामध्ये बाद आहे की रनआउट आहे. खराब चेंडू होता. फुलटॉस वर दुसरी विकेट आपल्याला आज बघायला मिळाली. या अगोदर जितू फुलटॉस वर बोल्ड झाला होता आणि इथे आपण पाहतोय बॅटर विशाल फुलटॉस चेंडूवरती जेल स्वरूपामध्ये बाद झाला. आतिश नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. दरम्यान आपण पाहतोय काल भैरवी संघाचे प्रमुख खेळाडू विश्वास पागे आणि त्याच्या सोबतीला रवींद्र पागे आपण सध्या पाहतोय. सध्या आनंद घेतात. या गरमीमध्ये लिंबू पाण्याचा आस्वाद घेतात आणि गरजेचं आहे जास्तीत जास्त तुम्ही पाणी पित राहा. लिंबू पाणी प्या किंवा ज्यूस प्या, पाणी प्या इवन, पण शरीरामध्ये पाण्याची पातळी समान ठेवा. यावेळेला आपण पाहतोय आणखी एक फलंदाज बाद होतोय. इथे मात्र फलंदाजांनी त्यांची पातळी ओलांडलेली आहे. एकाही जणानं त्या ठिकाणी जबाबदारी घेऊन खेळ केलेला नाहीये. जो तो येतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, बाद होऊन परततोय. सुरुवातच कमालीची केली योगेशनं. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय 2 विकेट्स घेतल्या आणि 8 डावा भले त्यानं खर्च केले होते परंतु तिथूनच कंबरडा मोडीत काढला आणि त्यानंतर हरिकेतनं तर कमाल केली. 3 फलंदाजांना बाद केला आणि फक्त 1 धाव खर्च केली. रोशननं आपण पाहतोय 7 धावा खर्च केला. एक षटकार त्याच्या ओव्हरमध्ये आला, त्याला विकेट मिळाली नाही आणि अंतिम षटकामध्ये करण तरे बॅक टू बॅक 2 धक्के ऑन हॅट्रिक बॉल इथे उडवला. हॅट्रिकची संधी आहे परंतु बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. चौकार. चौकार आला. या ठिकाणी आपण पाहतोय बॅटर वैभवच्या बॅटमधून. बघा 10व्या नंबरवर वैभव खेळण्यासाठी आलेला आहे आणि त्यानं चौकार ठोकला. मग वरच्या 9 फलंदाजांना त्याने सांगितलं आय कॅन बॅट वेल, मी चांगली फलंदाजी करू शकतो असं त्यानं सांगितलं. आता पुन्हा एकदा ऑन द राईज, ग्रेट शॉट, टेरिफिक टायमिंग आणि बॉल वन बाउंस सीमा पार. चौकार.
आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले. चर्चा आपण तीच करत होतो की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एवढे क्रिकेटर आता प्रत्येक गावामध्ये झालेले आहेत की 10वा काय 12वा इथून उठून गेला ना कॉम्बॉक्स मधून तोही षटकार मारेल. आणि इथे क्लीन बोल्ड बेल्सला ट्रिम करत असताना बॉल निघून जातोय सरळ. आपण पाहतोय विकेटचं पतन. आणखी एक धक्का. पहिल्या डावामध्ये धावा बनवल्या एकंदरीत 25 धावा आणि 26 धावांचं लक्ष आता इथे सेट करण्यात आलेलं आहे. 26 रन्स टू विन. तर वळूया आपण ड्रॉ टाकत आहोत. 2 चिठ्ठ्या आपण टाकणार आहोत. एका चिठ्ठीवरती नाव असेल विजय संघ आणि एका चिठ्ठीवरती न्यू एकविरा सावध असं नाव असणार आहे. चला सावधचा प्रतिनिधी आलेला आहे आणि चालू सामन्याचे दोन्ही 12वे खेळाडू या. वैभवी सूर्या सुतार हिच्या आपण शुभास्ते या ठिकाणी ड्रॉ ओपन करतोय. तिथे एक चिठ्ठी उचलायची फक्त. सूर्या सुतार यांची सुकन्या. आणि बघूया आता लकी ड्रॉ कोणाला मिळालेला आहे. वैभवी नाव रीड कर. आई एकविरा सावधला बाय मिळालेले आहे. बघा सुरुवात झालेली असं वाटतंय आता सावधकरांची. आता त्यांनी इशारा दिलाय सावधकरांसोबत सावध राहा. आणि यापुढचा जो सामना असेल चालू सामन्याचा विजय संघ आणि जय सावरदेव किरवली. कॅप्टन काय बदलला, टी शर्ट काय बदलले, नशीबच बदलले. बघा असोसिएशन ची सूचना आलेली आहे की आज ठीक 6 वाजता याच मैदानावर असोसिएशनची एक मीटिंग आहे. काही नवीन नियम, काही नवीन खेळाडू, काही नवीन टुर्नामेंट्स याविषयी चर्चा केली जाणार आहे. त्याच्यामुळे असोसिएशन अंतर्गत खेळणाऱ्या सर्व संघांचा किमान एक तरी प्रतिनिधी येथे असणं अनिवार्य असेल याची नोंद घ्या. आमचा आवाज तुम्ही ऐकत असाल तर ठीक 6 वाजता आज मीटिंग होणार आहे. विजय केने गोलंदाजीला सुरुवात करतोय. पहिलाच बॉल योगेश कोळीची विकेट
धोक्यामध्ये होती. जेल मात्र त्या ठिकाणी ड्रॉप झाला. थोडंसं कठीण जेल होतं आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. असतात त्यावेळेला तुम्हाला फिल्डिंग चांगली करावी लागेल, परंतु इथे झेल घेणं गरजेचं होतं. कॅच ड्रॉप झाले आणि अखेर चौकारानं योगेशनं संघाच्या धावांना सुरुवात केलेली आहे. ऑफ द मार्क होत असताना योगेश कोळी विजय केणेच्या विरुद्ध एक चांगलं बॅटल. दोन्ही महान क्रिकेटर, सिनियर क्रिकेटर. यावेळेला कंट्रोल हा स्ट्रोक होता जमिनी साह्यानं पुन्हा एकदा एक्झिक्यूट केलेला आहे. एक धाव इथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल परंतु नकार आला. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर चेंडू पीच झाला असं अंपायरनं सांगितलं. आणि डॉट चेंडू येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज विजय. विकी समोर हाफ ट्रॅकर. खराब लेंथ होती आणि त्याला ओळखलं. बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे. 1 बाउन्स सीमा पार. चौकार. चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा स्विंग केलेला. विकी ऑन फायर. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. मुठवलची स्पर्धा सुद्धा विकीनं गाजवली. बेस्ट बॅटरचा अवॉर्ड त्याला मिळाला आणि या स्पर्धेमध्ये तोच फॉर्म त्याच्या माध्यमातून आपण बघतोय. लागोपाठचा हा दुसरा चौकार. संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 13 धावा. असं वाटते की विजयनं हा सामना सरेंडर केलेला आहे आणि सर्व खेळाडूंची बॉडी लँग्वेज आपण तशीच पाहतोय, कारण डावा 17 झाल्या धावफलकावरती आणि इथून आता फक्त 9 धावांची गरज आहे. 18 बॉल शिल्लक. 1 साइड मॅच आणि 1 साइड मॅचचे 1 साइड हिरो तुम्हाला बघायला मिळाले बॉलर्स. मस्त टायमिंग. 1 साइड हिरोचा लगेच सॉन्ग त्याने सादर केला. 9 धावांची गरज. गोलंदाज जीतू. ओ फ्लाईट देण्याचा प्रयत्न, बॉलचा पाठलाग करण्याचा प्रयत्न. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. मिळेल एक एक्स्ट्रा धाव. तर मित्रांनो बघायला विसरू नका पुन्हा एकदा आमने लोणार प्रीमियर लीग ALPL सीझन 2 येणाऱ्या दिवसांमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये खरं तर डेट देखील सर्वांपर्यंत पोहोचलेली आहे. थोड्याच दिवसांनी तिचा ऑक्शन होणार. ऑक्शन सेरेमनी नंतर आमने लोणार प्रीमियर लीगला सुरुवात होणार. गतवर्षी वीरेन स्पोर्ट एवई संघानं ALPL जिंकली होती. विनय पाटील त्या संघाचा प्रमुख खेळाडू होता. गतवर्षी विजय केणेनं प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार ALPL मध्ये मिळवला होता. मयूर तरेनं बेस्ट बॉलर हा अवॉर्ड मिळवला होता आणि बलवंतनं बेस्ट बॅटरचा अवॉर्ड मिळवला होता. मागच्या ALPLचा हा लेखाजोखा आणि फायनल मॅच मध्ये बीबी स्पोर्ट इताडे संघ हनुमानजी तरे यांच्या वीरेन स्पोर्ट एवई सोबत हारला होता. गतवर्षीचा लेखाजोखा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणखी काही रेकॉर्ड्स पोहोचू, परंतु येणारी स्पर्धा काहीतरी नाविन्य बघायला मिळेल. धावसंख्या आपण पाहतोय 23 वर जाऊन पोहोचलेली आहे.
लागोपाठ आपण बघितलं की बाउंड्रीज पूर्ण केल्या आणि मॅच मला वाटतं फिनिश येस सामना जिंकलेला आहे नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा टीमनं अभिनंदन. तर लगेचच दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच हरिकेत कोळी 1च रन आणि 3 फलंदाज